तिच्यात खास, तिच्या डोळ्यांत चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉगमध्ये नवा. क्षण क्षण ती जपते सध्या गोष्टींना मान ऋतुजा. दंबो तिच्या आहे जगात स्थान. कधी स्वयंपाक, कधी प्रवासात, तिचं कॅमेरा हाती क्षण टिपते खास. भोळ बोलणं तिच्या हसला जाता. दंबोरू तुझ्या तिचं जग फुलतं. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचं संगीत ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा. दंबो तिच्या आहे जगात स्थान. कधी आठवणींचा भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या रंगात पाहते. हॅलो एव्हरीवन, शांत बसा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर फायनली आज आम्ही जातोय माझ्या ड्रीम प्लेसला. हिला जायची जास्त इच्छा होती. तर तुम्ही पाहिलं असेल अगोदर सर्व किचन वगैरे आवरले, सर्व झाले. डब्बा बनवून घेतला आम्ही, दुपारचा पण संध्याकाळचा पण. 3 तासाचा रेल्वेचा प्रवास आहे, पण आम्ही खायचं एवढं घेतलंय. आणि इकडं भाऊ पण आलाय रात्री. सो आता आम्ही तिघं निघतोय. कॅब बुक केली आहे, कॅब येते, त्यामुळेच मी एवढं फास्ट बोलतीये, कारण कॅब कधी पण येऊ शकते. तर आता झालंय सर्व आवरून. मी हा आउटफिट घातलाय त्या दिवशीचाच, हिने हा पर्पल घातलाय. आणि ते तिकडे गेल्यानंतर बघू. आणि तुम्ही गेस करून सांगू शकता का मी कुठं जातीये? तर चला मग आता पटकन आवरते मी आणि मग निघूया आपण. आणि तुम्हाला प्रवास दाखवते, प्रवास एन्जॉय करू आपण सोबत. एक सुंदर भास, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉगमध्ये नावा. क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा. दंबो तिच्या आहे जगात स्थान. सो गाईज, आता मी निघाले सोलापूरच्या बस स्टँडवरून अक्कलकोटला. आणि खूप जास्त ऊन आहे इकडं. थोडा पाऊस आला पण लगेच बंद झाला. मला आयडिया नव्हती एवढं जास्त ऊन आहे इकडं. खूप बेकार. आणि कर्नाटकच्या बसमध्ये बसलोय आम्ही, कन्नडवाल्या. आणि जागा भेटली, बरं झालं. बघा आता पुढं काय काय करतो. तर मंडळी, फायनली पोहोचलो आम्ही अक्कलकोटमध्ये डेस्टिनेशनला. आणि आता मस्त घरून आणलेला डब्बा जेवण करतोय. आणि 4 वाजलेत आता. आज तर काय आम्ही दर्शनाला नाही जाणार, पण दुसरे जे प्लेसेस आहेत ते आम्ही फिरू आज. आणि उद्या मग दर्शन घेऊ सकाळी आणि मग परत निघू. तर चला तुम्हाला दाखवते जेवायला काय काय बनवून आणलंय आम्ही. इकडे बघा, ही दोडक्याची भाजी, पत्ताकोबीची भाजी, चपात्या, शंकरपाळे, चिवडा, गाजर, असं जसं काही पूर्ण फॅमिली आली असं आलो. ह्या दोघांचं इकडे चालू आहे जेवण. कसं झालंय जेवण? पिल्ल्या मंडळी आता थोड्या वेळ आराम केला आणि आता आम्ही जातोय दर्शनाला. आता गेलं तर जाल, नाहीतर मग प्रसादाला जाणार आहोत. आणि इकडे बाकीचे 2-3 प्लेसेस आहेत ते पण फिरून येणार आहोत. सो चला तुम्हाला पण दाखवते.
सो निघालोय आम्ही आता आणि जातोय. वाव, सनसेट तर खूप छान दिसतोय समोर. थांबा तुम्हाला दाखव. हो का, तिकडचा व्ह्यू दाखवू. रूमच्या खिडकीतून पण भारी दिसत, लाल लाल दिसत मी. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असं हुडी, तिच्या लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, त्याचं खरं content आहे. आता आम्ही महाप्रसादाच्या लाईनला लागलोय. दर्शन वगैरे घेऊन आलो. दर्शनाचा प्लॅन नव्हता पण दर्शन घेऊन आलो आणि उद्या परत जाणार आहोत. खूप भारी फील होते, खूप जास्त छान वाटते, खूप पॉझिटिव्ह. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स किचन वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू बेचारा हर स्वॅग. एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता वाजले, आज आहे अक्कलकोटमध्ये डे 2. तर आता वाजले 5. आमचं आधी रेडी, इकडे रेडी होते, मी रेडी झाली आहे, भावाचं चालू आहे. तर आता आम्ही जातोय सकाळी सकाळी आरतीला. खूप छान वाटतंय. पाऊस तर एवढा जास्त चालू झालाय ना, काल एवढं दिवसभर ऊन होतं आणि आज एवढा जोरात पाऊस चालू झालाय. बहुतेक ऐकलं वाटतं माझं सामने, काल खूप गरमी होत होती म्हणून आज पाऊस पडला. तर आता बघू, जाताना तर नसायला पाहिजे. थंड वातावरण झालंय चांगलं, त्यामुळे बरं वाटतंय आता, नाहीतर काल खूप डेंजर गरमी होती. तर चला आता दर्शन वगैरे घेऊ आणि सकाळी आता, काल तर प्रसाद पण घेतला नव्हता, काल तसंच गेलो होतो आम्ही. तर आता आज प्रसाद वगैरे घेऊ आणि मग जाऊ. तर चला तुम्हाला पण दाखवते. फ्युलोक्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू लाईफची क्वीन, ऋतुजा म्हणजे content scene. तर आलो आता आम्ही जाऊन दर्शन वगैरे घेऊन. खूप भारी दर्शन झालं. आता सुद्धा सकाळी सकाळी गेलो होतो म्हणून आरती काय आम्हाला भेटली नाही, झाली होती, पण दर्शन खूप भारी झालं. थोडीफार शॉपिंग पण केली, मस्त पैकी नाश्ता पण करून आलो, कारण भूक खूप लागली होती मला, सकाळी सकाळी भूक लागते म्हणून. आणि आता ट्रेन दुपारी 2 वाजता आहे सोलापूरहून. तर मग आता चेकआउट तर इथून 11 वाजता आहे, पण बघू 9 वाजता वगैरे आम्ही निघू सोलापूरसाठी आणि मग तिकडे गेलो जाऊ डायरेक्ट पुणे. चला आता थोडस आराम करतो आणि मग बघू काय करायचं ते. सकाळी येणार नाहीस का तू? हा येणार नाही आमच्या सोबत. ह्याला अक्कलकोट आवडलंय, तो इथंच राहणार आहे. थोडी सोलापूर आवडले. सोलापूरवरून कोण कोण बघायला नक्की कमेंट करून सांगा. राहतोस मग इथंच? नको म्हणे का बरं, आवडलं नाही? लातूर चांगले का सोलापूर? लातूर का बरं? सोलापूर मध्ये काय झालं? हो असं म्हण नको, छान आहे सोलापूर. बसलोय ट्रेन मध्ये, येईल आता, चालू होईल. 1:45 झालेत. चांगले टायमावर आम्ही पोहोचलो. 12ला सोलापूरमध्ये पोहोचलो. त्यानंतर जेवण वगैरे करेपर्यंत 1 वाजला आणि आता 1ला येऊन स्टेशनवर थांबलो होतो. 1:30 पर्यंत मग
आली ट्रेन आणि आता बसलोय आम्ही ट्रेनमध्ये. निघूया आता. उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मनत व्लॉग करते सुरुवात. सारी असो हुरी, तिच्या लोक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर. डंबू डंबू फिल्टर्स ना कोडे. It's your heart, आहे raw. It's a car content. डंबू डंबू shining every day. Reels मध्ये तिची life आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक. आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. हो गाईज, फायनली आलो घरी, पोहोचलो. खूप जास्त थकलोय आणि आता धुवायची आहे का ती? टाक उद्या परत. तर आता पाणी लावलंय, आंघोळ करायची आहे कारण कसं तरी होतंय पूर्ण असं चिक 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 चिक. तर भेटते मी तुम्हाला फ्रेश होऊन. मस्त हेअर वॉश करणार आहे आता डायरेक्ट. चला